आता आपण स्टार्ट करतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. ओके, कार्बॉक्सिलिक ॲसिडचा पूर्णपणे फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज मी एकत्र लास्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये टिपिकली केमिकल रिॲक्शन्स असतील आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला लॅब टेस्ट पण बघायचे आहेत. ओके, सो आता हा आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओज असणार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस रिॲक्शन्स बघायचे आहेत. तर टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. ॲक्च्युली खूप कमी रिॲक्शन्स आहेत तसं बघायला गेलं तर 12च रिॲक्शन आहेत. तर त्याच्यामध्ये काही रिॲक्शन्समध्ये 5-5 रिॲक्शन आहेत, 2 रिॲक्शन आहेत, असं 2 ते 3 वेळाचे फक्त. ठीक आहे, तेही आजच्याच व्हिडिओमध्ये होणार आहे. सो टोटली आपण बघायला गेलं तर आज आपण 9 रिॲक्शन बघणार आहे. बट तसं बघायला गेलं तर 5च रिॲक्शन बघणार आहेत बिकॉज मेन मेकॅनिझम सेम आहे. मग उरलेल्या चार रिॲक्शन ॲज इट इज आहेत, फक्त त्याची नावं लक्षात ठेवायची आहेत. सो हे लक्षात ठेवा की आधी आपण 5च रिॲक्शन बघतोय, जास्त नाही बघत आहे. ठीक आहे, हे आपण अल्डिहाइड कीटोन्सबद्दल करतोय. ठीक आहे, सो आधी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्सकडे जाण्याच्या आधी आपण बघणार आहे अल्डिहाइड अँड कीटोन्स. जसं मी सांगितलं की यांच्यामध्ये फक्त पोझिशनचा फरक आहे, दॅट इज C डबल बॉन्ड O. हा ग्रुप कुठे प्रेझेंट आहे त्याच्यावरून इकडे डिफरन्शिएट होतं. सो पहिल्यांदा आपण बघणार आहे ह्याच्यातला ए पार्ट म्हणता येईल, दॅट इज लॅबोरेटरी टेस्ट. लॅब टेस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन फॉर डिफरन्शिएटिंग फॉर अल्डिहाइड अँड कीटोन. ओके, सो लॅब टेस्ट फॉर अल्डिहाइड अँड कीटोन, सो ती आपण बघणार आहे. तर या टोटल 3 लॅब टेस्ट आहेत, त्यातल्या तुम्हाला 2च्या रिॲक्शन्स आहेत, एकचं फक्त एक्सप्लेनेशन आहे. सो पहिली जी रिॲक्शन आहे ती बघा, दॅट इज शिफ्ट बेस. बेसिकली या सगळ्यांमध्ये काय की आपण जे काही बघतोय सध्या, तर त्याच्यामध्ये बेसिकली मेन गोष्ट अशी आहे की अल्डिहाइड अँड कीटोन, अल्डिहाइडमध्ये H असतो, म्हणजे C डबल बॉन्ड Oला एका साईडला H फिक्स असतो आणि कीटोनला ते नाही आहे. कीटोनला दोन्ही साईडला R ग्रुप आहे, बरोबर. तर हा जो H ग्रुप आहे जो की इझिली ऑक्सिडाईज करता येतो कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये, त्याच्यामुळे या तिन्ही टेस्ट आहेत दॅट इज डिपेंडंट ऑन अल्डिहाइडिक ग्रुपचा कार्बॉक्सिलिक ॲसिड बनवणं. ठीक आहे, सो अल्डिहाइडचा जर का कार्बॉक्सिलिक ॲसिड बनतोय तर तो स्वतः ऑक्सिडाईज होतोय. ठीक आहे, सो अल्डिहाइड कॅन बी ऑक्सिडाइज टू ऑइक ॲसिड. सो अल्डिहाइड बनतो रिड्युसिंग एजंट. सो हा अल्डिहाइड ट्रीट होतो रिड्युसिंग एजंट म्हणून टुवर्ड्स माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. नीट समजून घ्या, अल्डिहाइड स्वतः ऑक्सिडाईज होतोय याचा अर्थ तो दुसऱ्यांना रिड्यूस करतोय, याचा अर्थ तो बनला रिड्युसिंग एजंट. ओके, सो याच बेसिसवरती आपण आता 3 रिॲक्शन्स बघणार आहे. तर पहिली रिॲक्शन बघा, दॅट इज शिफ्ट बेस. शिफ्ट बेसमध्ये काय होतं, अल्कोहोलिक अल्डिहाइड घेतात, म्हणजे अल्डिहाइड जर का तुम्ही कुठला घेतलात तर तो घेताना फक्त अल्कोहोलिक घ्यायचा आहे. तो अल्कोहोलिक अल्डिहाइड घेतला आणि शिफ्ट बेससोबत रिॲक्ट केलं. शिफ्ट बेससोबत जर का अल्डिहाइडिक अल्कोहोल रिॲक्ट केलं की आपल्याला डायरेक्टली मिळतं पिंक कलर, पिंक ऑर रेड ऑर मॅजेंटा. या तिघांपैकी कुठला तरी कलर मिळू शकतो. हे जर का कलरेशन मिळालं तर याचा अर्थ की हा जो आपण घेतला होता अल्डिहाइड, म्हणजे जो काही कंपाऊंड असेल तो अल्डिहाइड होता. ओके, किंवा अल्डिहाइड असेल तर हे कलर तो ॲब्सोल्युटली देईल. ठीक आहे, सो ह्याच्याबद्दल तुम्हाला एवढंच दिलेलं आहे, अजून काही वेगळं नाही आहे. हे कलरेशन दॅट इज बिकॉज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे येतं. ओके, सो याच्यामध्ये अजून काही दुसरं नाही आहे. सेकंड रिॲक्शन बघा, सेकंड टेस्ट बघा, दॅट इज टोलन्स रिएजंट. टोलन्स रिएजंट और यू कॅन से सिल्वर मिरर टेस्ट, और यू कॅन से सिल्वर मिरर टेस्ट. याला सिल्वर मिरर का म्हणतात, थोडंसं केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये पण म्हणता येईल, थोडंसं आर्टिस्टिक वे द्यायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, सो ॲक्च्युली इट इज नॉट मिरर वगैरे काही फॉर्म नाही होत. जे काही प्रेसिपिटेट उरतं शेवटी खाली टेस्ट ट्यूबमध्ये, ज्यावेळेस आपण याची टेस्ट करतो तर टेस्ट ट्यूबमध्ये जे काही शेवटी खाली प्रेसिपिटेट उरतं ते थोडंसं शायनी असतं, म्हणून त्याला सिल्वर मिरर टेस्ट म्हणतात. ओके, सिल्वर तयार होतो, एजी तयार होतो, ऑब्वियस आहे, एजी आपण टाकलेला आहे, तो सिल्वर असतो आणि तो थोडासा शायनी बनतो बिकॉज ऑफ रिडक्शन. तो ॲक्च्युअल मेटलमध्ये येतो, त्याच्या फॉर्ममध्ये येतो, त्याच्यामुळे त्याला सिल्वर मिरर टेस्ट म्हणतात. अदरवाईज मिरर फॉर्म होत नाही. ओके, शायनी दिसतो म्हणून. तर याच्यामध्ये टोलन्स रिएजंट म्हणजेच असतो अमोनिकल सिल्वर नायट्रेट. ओके, आता अमोनिकल सिल्वर नायट्रेट म्हणजे हा आहे एक आपण पुढे शिकणारे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये हा आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, सो बघा आपण काय घेतोय, अमोनिकल सिल्वर नायट्रेट आणि टोलन्स रिएजंट.
अमोनिकल सिल्वर नायट्रेट आणि टोलन्स रिएजंट जर का एकत्र ॲड केले की सिल्वर मिरर फॉर्म होतो. याच्यामध्ये पहिली गोष्ट होणार आहे की अल्डिहाइडचा ॲसिड तयार होणार आहे किंवा कार्बोझायलेट आयन तयार होणार आहे आणि त्यानंतर Ag प्लसचा तयार होणार आहे Ag. जसं मी तुम्हाला सांगितलं की Ag रिड्यूस होणार आहे, Ag प्लस रिड्यूस होणार आहे. जर का सिल्वर रिड्यूस झाला तर त्याचा ॲक्च्युअल आपल्याला सिल्वर मिळू शकतो, म्हणून पण याला म्हणतात सिल्वर मिरर टेस्ट. ओके, तर ॲक्च्युअल रिॲक्शन बघा काय आहे. आपण इथे घेतला आहे RCHO, दॅट इज अल्डिहाइडसाठीची रिॲक्शन आहे म्हणून RCHO. याच्यामध्ये ॲड केला अमोनिकल सिल्वर नायट्रेट, सो AgNH3 ट्वाइस आणि याच्यावरती चार्ज असतो प्लस. ओके, आणि मग याच्यामध्ये आपण ॲड केला आपण याच्यामध्ये आता ॲक्च्युली सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करतो आहे, दॅट इज 3OH मायनस. याच्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे एलिमेंट नाही आहेत ते घेतलेले नाही आहेत. फॉर एक्झाम्पल 3OH मायनस कुठून आला आहे, सोर्स घेतला नाही आहे. यू कॅन ॲड KOH, यू कॅन ॲड NaOH, यू कॅन ॲड CuOH ट्वाइस. ओके, वॉट एव्हर इट इज. जस्ट तुम्हाला हिट करायचं आहे की काय होणार आहे. हा RCHO म्हणजे कसा होता RC डबल बॉन्ड O, तर हा RC डबल बॉन्ड O तर आहेच, बट इथला जो H होता तो H गायब होऊन इथे लागणार आहे O मायनस. आणि याच्यामध्ये Ag हा Ag प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे, सो याचा तयार होईल 2Ag आणि हा फॉर्म होईल प्रेसिपिटेट, ज्याला आपण म्हणणार आहे सिल्वर मिरर. ओके, किंवा हा या प्रेसिपिटेटलाच म्हणतात सिल्वर मिरर. याच्यासोबत बाहेर निघून जाणार आहे 4NH3 आणि याच्यासोबतच बाहेर निघून जाणार आहे 2H2. ठीक आहे, सो बघा RCHOचा कार्बोझायलेट आयन तयार झालेला आहे. AgNH3 ट्वाइस सिल्वर अमोनिकल नायट्रेटचा हा तयार झाला. नायट्रेट NO3 असणार आहे इथे, तो NO3 लिहिलेला नाही, इकडचा Na लिहिला नाही आहे. दॅट कॅन बी NaNO3 और इथे ONA लागू शकतो. इट कॅन बी एनिथिंग. मेन पार्ट इज CHOचा कार्बोझायलेट आयन तयार झाला, याला म्हणतात कार्बोझायलेट आयन. ओके, आणि मेन थिंग सिल्वर मिरर तयार झाली, सिल्वर प्रेसिपिटेट तयार झालं, दॅट वी कॉल इट ॲज सिल्वर मिरर. ओके, तर हेच मेन आहे याच्यातलं. आता थर्ड थिंग बघा, थर्ड पण असंच आहे एक्झॅक्टली, बऱ्यापैकी सेम रिॲक्शन आहे, फक्त रिएजंट वेगळा आहे. आता इथे आपण यूज करणार आहे फेलिंग सोल्युशन. सो फेलिंग सोल्युशन, सॉरी मला हे होऊ शकतं, स्पेलिंग गलत होऊ शकतं. फेलिंग सोल्युशन, आता हे फेलिंग सोल्युशन काय आहे बघा, मी डायरेक्टली रिॲक्शन लिहिते पहिल्यांदा. पुन्हा आपण घेतला आहे RC डबल बॉन्ड OH, दॅट इज अल्डिहाइड. याच्यामध्ये आता आपण मात्र ॲड करतो आहे कॉपर 2Cu2 प्लस पुन्हा आपण ॲड करतो आहे OH मायनस. हीट करणार आहे ॲज इट इज आणि तयार काय होणार आहे बघा, पुन्हा तेच RCOO मायनस प्लस Cu2 प्लसचा होणार आहे इथे रिड्युसिंग. जसं मी म्हटलं की हा स्वतः जर का ऑक्सिडाइज होत असेल तर हा बनतो रिड्युसिंग एजंट. ओके, आणि 2Cu2 प्लसचं होतं आहे Cu2O, हा प्रेसिपिटेट तयार होणार आहे. याचं झालं आहे रिडक्शन, म्हणजे हा स्वतः म्हणजे ह्याचं रिडक्शन झालेलं आहे. हा रिड्युसिंग एजंट आहे बिकॉज याचं झालं आहे ऑक्सिडेशन, आणि ह्याचं झालं आहे रिडक्शन बिकॉज हा आहे ऑक्सिडायझिंग एजंट. यालाच म्हणतो आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, और याचं होतं रिडक्शन. ओके, पुन्हा Cu2O तयार झालेलं आणि 3H2O बाहेर पडणार आहे. ठीक आहे, सो वॉटर मॉलिक्यूल ते बाहेर पडत आहेत बिकॉज ऑफ OH मायनस, आणि इथे कार्बोझायलेट आयन अगेन तयार झालेला आहे. हा जो कार्बोझायलेट आयन आहे हा ऑक्सिडाइज झाला आहे बिकॉज ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप. जर का इथे R ग्रुप असता लाईक कीटोन तर ही टेस्ट तो देऊ शकत नाही. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की म्हणजे असं म्हणतात की फक्त ह्या टेस्ट शिफ्ट बेस्ड टोलन्स रिएजंट फेलिंग सोल्युशन कॅन बी गिवन पॉझिटिव्हली ओनली बाय अल्डिहाइड, येट इट इज अनदर एक्सेप्शन. एक एक्सेप्शन असं आहे अल्फा हायड्रॉक्झी कीटोन, म्हणजे कीटोन ग्रुपमध्ये. याचा मिनिंग काय, हे पॉझिटिव्ह टेस्ट देतात फेलिंग सोल्युशनला. तर अल्फा हायड्रॉक्झी कीटोन हा जो ग्रुप आहे तो फेलिंग सोल्युशन टोलन्स रिएजंटला पॉझिटिव्ह टेस्ट देतो. त्याच्यामुळे हा एक एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेवा. व्हॉट आर अल्फा हायड्रॉक्झी कीटोन, तर CO ग्रुप जो असतो त्यांच्या दोन्ही साईडला कार्बन असतात, तर लगेच जो कार्बन असतो CO ग्रुपच्या पुढे लगेच जो कार्बन असतो त्याला आपण म्हणणार आहे अल्फा कार्बन, आणि नंतर त्याच्या पुढच्या कार्बनला बीटा वगैरे अँड सो ऑन. ठीक आहे, तर तो जो कार्बन आहे COच्या शेजारचा अल्फा कार्बन, तर त्याला जर का OH ग्रुप अटॅच असेल
तर त्याला आपण म्हणणार आहे अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. तर हे पण लॅब टेस्ट पॉझिटिव्ह देऊ शकतात इन केस ऑफ अल्डिहाइड्स, जे आपण बघितल्या फेलिंग सोल्युशन टोलन्स रिएजंट. त्याच्यामुळे हे एक एक्सेप्शन लक्षात ठेवा. नेक्स्ट आता आपण बघतोय कीटोनसाठीची लॅब टेस्ट. सो वी आर कन्सिडरिंग कीटोनसाठीची लॅब टेस्ट. ओके, सो या टेस्टमध्ये डायरेक्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इथे आपण नवीन गोष्ट कन्सिडर करतोय सोडियम नायट्रोप्रोसाइड. तर त्यातला सोडियम त्यांनी पार्ट रिॲक्शनमध्ये दाखवला नाही आहे. जसं आपण आधी पण बघितलं होतं की पूर्णपणे कंपाऊंडवाल्या रिॲक्शन नाही घेतल्या, फक्त त्यातले मेन पार्ट घेतलेत. सो इथे पण तेच करतायत की फक्त मेन पार्ट घेत आहेत. सो त्यांनी काय म्हटलंय की पहिल्यांदा ॲसिटोन घ्या, CH3CO CH3. ओके, आणि याच्यामध्ये ॲड करा OH मायनस, की डायरेक्टली काय होईल, याच्यातला एक H निघून जाईल, CH3CO CH2, एक हायड्रोजन निघून गेल्यामुळे याच्यावरती मायनस साईन आली आणि इथे H2O तयार झाला. म्हणजे इकडचा हायड्रोजन या कार्बनला सोडून गेला आणि तिकडे त्याने H2O बनवलाय. ओके, आता काय होतंय बघा, आता हा जो CH3CO CH2 मायनस आहे तो सोडियम नायट्रोप्रोसाइड सोबत रिॲक्ट होतो. त्यातला सोडियम त्यांनी लिहिलेला नाहीये, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधली फक्त एन्टायटी लिहिली आहे जी आपल्याला लागणार आहे. दॅट इज FeCN 5 टाइम्स आणि FeCN 5 टाइम्स NO. याच्यावरती ऑलरेडी चार्ज असतो 2 मायनस. हा ऑलरेडी कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जी व्हॅलन्सी असते Feची ती याच्यामध्ये 3 आहे. सो हा याला पुन्हा ॲक्सेप्ट करतो स्वतःच्या एन्टायटीमध्ये आणि याचं बनतं पूर्ण एक मोठं कंपाऊंड, दॅट इज FeCN 5. मी जे काही आत्ता बोलतीये की कोऑर्डिनेशन कंपाऊंडची व्हॅलन्सी, ओके, म्हणजे या मेटलची कोऑर्डिनेशन व्हॅलन्सी किंवा प्रायमरी व्हॅलन्सी जी असते ती वेगळी असते. ती आपण सगळी कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये बघणार आहे. सो आत्ता फक्त लक्षात ठेवा की हे मायनस आणि मायनस म्हणजे 3 मायनस झालेत, याने याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो काय होतं, हे NO तर आहेच, शिवाय इथे लागणार आहे CH3CO CH2. ठीक आहे, आणि याच्यावरती टोटल चार्ज लागणार आहे 3 मायनस. सो दिसत नसेल तर बघा, फक्त काही नाही, हे दोन्ही फक्त हा याच्या आत ॲड केला गेलाय आणि 2 मायनस प्लस मायनस म्हणजे किती झाला, 3 मायनस. वरती चार्ज लागलेला आहे पूर्ण 3 मायनस. आणि हे जे सोल्युशन तयार होतं त्याला रेड कलरेशन येतं. हा रेड कलरेशन तेव्हाच येईल ज्यावेळेस हा किटोनिक ग्रुप असेल किंवा ॲसिटोन असेल. सो डायरेक्टली याच्यावरून डिटेक्ट होतं की हे जे काही आपण यूज केलं दॅट इज कीटोन किंवा कीटोनकडूनच ही रिॲक्शन किंवा ही टेस्ट देता येते. दॅट इज रेड कलरेशन कॅन बी गिवन बाय ओनली दिस कीटोन ॲसिटोन. ओके, सो हे होती आपली अल्डिहाइड आणि कीटोनच्या लॅबोरेटरी टेस्ट. आता पुढे आपण जाऊयात मेन आपल्या 5 रिॲक्शनकडे, विच आर इम्पॉर्टंट रिॲक्शन्स. ओके, मी प्रॉपरली सांगतेय. ॲक्च्युली तुम्हाला सांगू, आपलं मेन जी गोष्ट होती, एक लक्षात ठेवा, आपण याच्या आधी अल्डिहाइड कीटोन्समध्ये ज्यावेळेस डिस्कस केलं त्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं केमिकल अटॅकबद्दल, दॅट इज न्यूक्लिओफिलिक अटॅक. सो हा न्यूक्लिओफिलिक अटॅक म्हणजे ज्यांच्याकडे स्वतः निगेटिव्हिटी जास्त असते किंवा इलेक्ट्रॉन्स जास्त असतात किंवा निगेटिव्ह चार्ज असतो किंवा बॉन्ड जर का ब्रेक झाल्यानंतर जो निगेटिव्ह पार्ट आहे तो डायरेक्टली अटॅच होणार आहे कार्बनकडे, कारण कार्बन हा कसा झालेला आहे आता, इलेक्ट्रोफाईल. सो बघा, कधी पण नीट बघाल तर इथे कंटिन्युअस हा बॉन्ड तर आहे, अल्डिहाइड घ्या, कीटोन घ्या, हा बॉन्ड तर आहे. याच्यामध्ये या बॉन्डिंगचं ब्रेकिंग होणार आहे, या C+Oचं ब्रेकिंग होणार आहे नेहमीप्रमाणे, आणि हा असाच आहे, हा O इकडे मायनस होणार आहे, C+ होणार आहे, बरोबर, O मायनस. त्याच्यामुळे अटॅक होताना इथे न्यूक्लिओफिलिकचा अटॅक होणार आहे, बिकॉज कार्बन हॅज बिकम इलेक्ट्रोफाईल. तो न्यूक्लिओफाईलला अटॅक करून हा न्यूक्लिओफाईलचा अटॅक इथे झाल्यानंतर तयार काय होणार आहे, इथे जे काही असेल तो न्यूक्लिओफाईल लागेल आणि इथे नॉर्मली सगळीकडे H घेतला जातोय किंवा H न्यूक्लिओफाईल असणार आहे, त्याच्यामुळे H इथे लागणार आहे. सो मोस्ट ऑफ द सगळीकडे हेच रिॲक्शन होती, मोस्ट ऑफ द सगळीकडे म्हणजे सगळीकडेच. आज जे आपण बघणार आहे त्याच्यामध्ये पहिल्या 4 रिॲक्शनमध्ये तर हेच होणार आहे. 5वी रिॲक्शन कम्प्लिटली वेगळी आहे, ती आपण बघूयात, आणि इझी रिॲक्शन आहे. खूप लोकांना डिफिकल्ट वाटते. मी ट्राय करेन तुम्हाला इझी समजावण्याची. सो लेट्स मूव्ह टू द फर्स्ट 5 रिॲक्शन्स ऑफ दिस chemical properties of aldehyde and ketones. Okay, main 5 reactions. So we are starting with first reaction. Okay, first reaction is addition of HCN. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं HCN दिसतंय, मी सेपरेटली H साईडला काढलाय आणि CN वेगळा काढलाय. हायड्रोजन सायनाइड हा आहे वीक ॲसिड,
वीक ॲसिड डायरेक्टली अटॅक होणारे अल्डिहाइड किंवा कीटोनवरती. तर काय होईल बघा, सिम्पली आर सी डबल बॉन्ड ओ, इथे एच पण असू शकतो आर पण असू शकतो, काही घेणं देणं नाही आहे. HCN टाकला फक्त हायड्रोजन सायनाइड की तयार काय होणार आहे बघा, आर इथेच आहे, सी पण इथेच आहे, आणि हा आर किंवा एच जे काही असेल इथे ते पण इथेच आहे. ठीक आहे, तर इथे हा इथे ओ राहणार आहे आणि इकडे लागणार आहे, हा ओ इकडे ओपन झाला आणि हा सी इकडे ओपन झाला, यांच्यामध्ये डबल बॉन्ड होता. तर इथे लागणार आहे एच ॲज युजल, आणि हा CN जो आहे तो इथे लागणार आहे. तुम्ही याला कसंही काढू शकता, असं काढू शकता, मी क्रॉसमध्ये काढलंय कारण पुढे पण इझी जात आहे क्रॉसमध्ये लक्षात ठेवणं, किंवा मलाही ते ओपन करायला इझी जात आहे म्हणून मी लिहिलंय. तर याचं नाव असतं सायनोहायड्रीन. ओके, याचं नाव आहे सायनोहायड्रीन. डायरेक्टली सिम्पली ॲडिशन झाली आहे, याच्यामध्ये ॲसिड किंवा बेसिक कॅटॅलिस्ट वापरा, कोणी पण चालेल, बट तो इम्पॉर्टंट आहे ॲसिडिक किंवा बेसिक कॅटॅलिस्ट वापरणं. ओके, ऑर इट इज नॉट अबाउट ॲसिड अँड बेस सोबत वापरा. ठीक आहे, सो अल्डिहाइड किंवा कीटोन घ्या, तुम्हाला डायरेक्टली त्या अल्डिहाइड आणि कीटोनचा सायनोहायड्रीन मिळेल. काय झालंय, हा ओ ओपन झाला, सी ओपन झाला, ओकडे एच गेला आणि CN या कार्बनकडे गेला. ओके, सो याचं एक एक्झाम्पल सांगते. समजा घेतला ॲसिटोन, आता मी तुमच्यासाठी आडवी लिहिते रिॲक्शन, CH3CO CH3 प्लस HCl. ठीक आहे, इथे घेतला HCl घेतला, सपोज डायल्यूट HCl घेतलेला आहे, तर तयार काय होतं बघा, CH3CO एक बॉन्ड राहिलेला आहे, इथे CH3 ॲज इट इज आहे, इथे लागलाय CN आणि इथे लागलाय H, म्हणजे एक बॉन्ड मी वरती आणि खाली ओपन केलाय, डबल बॉन्ड ओचा हा इकडे गेला आणि ओचा साईडला ओपन झालाय. याचं नाव होणार आहे ॲसिटोन सायनोहायड्रीन. याचं नाव झालं ॲसिटोन सायनोहायड्रीन. ओके, आणि याचं नाव आहे ॲसिटोन, ॲज युजल वी नो दॅट. ओके, सो इझी होती रिॲक्शन. फर्स्ट HCN फक्त ॲड केलाय, नथिंग एल्स. वीक ॲसिड आहे एवढं लक्षात ठेवा, हा वीक ॲसिड रिॲक्ट होताना डायरेक्टली ओकडे H जाईल आणि या सीकडे CN जाणार आहे. ठीक आहे, आता सेकंड रिॲक्शन पण अशीच आहे बघा. सेकंड रिॲक्शन काय, सोडियम बायसल्फाइड, सोडियम ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. याचा ॲक्च्युली आधी फॉर्म्युला सांगते काय, NaHSO3, बट आपण याला लिहिताना लिहिणार आहे बघा, आता पुन्हा सेम आहे. समजा घेतला आर सी डबल बॉन्ड ओ एच प्लस मी याला लिहिताना लिहितीये HNaSO3. का असं लिहिलं तुम्हाला कळलं असेल, बिकॉज आपण ज्यावेळेस याला अल्डिहाइड कीटोनमध्ये ॲड करू त्यावेळेस पुन्हा हे ओपन होणार आहे असं. आता समजा इथे हा Hच आहे फक्त, तर इथे होणार आहे SO3Na आणि इकडे तयार होणार आहे H, कारण H जो होता तो इकडे गेला आणि SO3Na इकडे तयार झालाय. सो याला नाव कसं येत आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल मी घेतला ॲसिटल्डिहाइड, CH3COH प्लस HSO3Na, काय लिहा, NHSO3 लिहित जा मोस्टली. आता NHSO3 टाकला की तयार काय होत आहे, CH3COH, इथे H आणि इकडे SO3Na. तर याला नाव लिहिताना काय येईल बघा, हा होता ॲसिटल्डिहाइड, याचं नाव काय येणार आहे, याचं पण नाव ॲसिटल्डिहाइडच येणार आहे, बट पुढे काय लागणार आहे, ॲसिटल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड, कारण सोडियम बायसल्फाइड लावलाय आणि हे काहीतरी वेगळं कंपाऊंड तयार झालंय, याला म्हणतात ॲडप्ट. ओके, सो याला म्हणतात अडप्ट. सो ॲसिटल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड अडप्ट, हे असं याचं नाव होणार आहे. आत्ता आपण जे HCN मध्ये केलं सेम, तिकडे CN होता, इकडे SO3Na. एवढंच लक्षात ठेवा, जे काही आहे ते वेगळं, बाकी तर मला वाटत नाही याच्यामध्ये काही अवघड आपण बघितलंय. ठीक आहे, मुव्हिंग टुवर्ड्स थर्ड रिॲक्शन. आत्तापर्यंत आय गेस इझी वाटतात रिॲक्शन, पुढची पण इझीच आहे. आता आहे ॲडिशन ऑफ अल्कोहोल. डोंट गेट एव्हर कन्फ्यूज बिटवीन ॲडिशन ऑफ अल्कोहोल अँड प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, कारण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये पण आपण अल्डिहाइड कीटोनच यूज केलं आहे, ॲडिशन ऑफ अल्कोहोलमध्ये पण आपण अल्डिहाइड कीटोन यूज केलं आहे, बट ज्यावेळेस अल्कोहोल तयार केला त्यावेळेस अल्डिहाइड कीटोनमध्ये आपण यूज केला होता RMGX, जी की आपली चौथी रिॲक्शन आहे, बरोबर. बट ज्यावेळेस अल्कोहोल ॲड करायचं आहे त्यावेळेस काहीतरी वेगळं तयार होणार आहे, ते सांगेन मी तुम्हाला. आधी आपण नीट बघूयात ॲडिशन ऑफ अल्कोहोल. हे आपण 1 टाइम पण ॲड करू शकतो आणि 2 टाइम्स पण ॲड करू शकतो. ठीक आहे, दोन्ही बघूयात, अल्डिहाइडमध्ये पण ॲड करू शकतो, कीटोनमध्ये पण ॲड करू शकतो. सो बघा आधी काय होणार आहे. समजा जर का आपण
RCO R डॅश किंवा H काही असेल, याच्यामध्ये ॲड केला R डबल डॅश OH, तर तयार काय होणार आहे बघा. इथे पुन्हा H आणि OR दिसतोय तुम्हाला. इथून पुन्हा H आणि हा OR वेगळा लिहिते मी. का? कारण H कोणाकडे जाणार? O कडे जाणार. सो तयार काय होणार आहे बघा. याला मी असे ओपन केलं आहे, याचा एक बॉन्ड इकडून निघून गेला आहे आणि याचा पण एक बॉन्ड इकडून निघून गेला आहे. इकडे लागणार H आणि इकडे लागणार OR डबल डॅश. जिथून बॉन्ड ब्रेक झाला आहे तिकडूनच बॉन्ड अटॅच करायचा. ओके. सो हे समजा जर का इथे असेल H, इथे जर का असेल H तर इथे पण असेल H, म्हणजे हा असता अल्डिहाइड. सो अल्डिहाइड असेल तर त्याचा तयार होईल इकडे हेमी ॲसिटल. ओके. जर का असेल इथे कीटोन, कीटोन म्हणजे कळतं ना तुम्हाला, R ग्रुप, म्हणजे याचा तयार होईल इकडे हेमी कीटल. ठीक आहे. आता हे हेमी ॲसिटल किंवा हेमी कीटल जे काही आहे, इथे आता आपण बॉक्स ठेवूयात. इथे काही असू शकतो. याचा मिनिंग आहे की इथे काहीही असू शकतं. R डॅश किंवा H काहीही असू शकतं. प्लीज प्लीज नीट नोट करून घ्या की इथे दोन्ही नाही आहे, R किंवा H, कीटोन किंवा अल्डिहाइड. ओके. सो मी तो बॉक्स तसाच रिकामा ठेवला आहे. इकडे OH घेतला आणि इकडे पुन्हा OR डॅश जो काही होता तो. पुन्हा आपण इकडे अजून एकदा अल्कोहोल ॲड केला. इथे आपण 1 टाइम ॲड केला आहे, इथे आपण सेकंड टाइम ॲड केलेला आहे. ओके. 2 टाइम्स नाही, सेकंड टाइम ॲड केला आहे. तर इथे लक्षात घ्या, कधी पण इथे घेताना आपण ड्राय HCl लावतोय, इकडे पण आपण ड्राय HClच लावणार आहे. ठीक आहे. तर काय तयार होईल, हे ॲज इट इज आहे अगेन, इथे काही चेंज नाही आहे. हा पार्ट कुठेच चेंज नाही झालेला. हा RCR वाला किंवा RCH वाला कुठेच चेंज नाही आहे. इथे फक्त तयार होणारे आता OR डबल डॅश आणि इथे लागणारे OR डबल डॅश. ओके. याच्यामध्ये जसा H2 वगैरे निघाला नाही आहे. ओके, ठीक आहे. सो हे आपण तयार केलं, हे जे हेमी ॲसिटल होतं, आता याचं कम्प्लिटली तयार झालं ॲसिटल किंवा जे काही असेल ते कीटल तयार झालेलं असणार आहे. ओके. ॲसिटल ऑर कीटल, वॉट एव्हर यू आर कन्सिडरिंग इन दिस बॉक्स. ओके. सो जर का याला आपल्याला रिव्हर्स करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला याच्यामध्ये डायल्यूट HCl वापरायला लागेल. जर का इथून तुम्हाला सिम्पली रिव्हर्स करायची असेल तर तुम्हाला इथे यूज करायला लागेल डायल्यूट HCl. ओके. सो दोन्ही वेनी रिॲक्शन प्रोसीड होऊ शकते डिपेंडिंग अपॉन व्हॉट कॅटलिस्ट यू आर ॲडिंग. ठीक आहे. सो हा अल्डिहाइड आणि कीटोनचा आपण हा पार्ट जो बघितला तो एकदा आपण ॲक्च्युअलमध्ये बघूयात. बघा, आपण सपोज जर का घेतला ॲसिटल्डिहाइड CH3COH, तर याच्यामध्ये समजा एकदा तुम्ही CH3OH म्हणजे मिथेनॉल ॲड केला इन प्रेझन्स ऑफ ड्राय HCl, तर तयार काय होणार आहे बघा. तर तयार होणार आहे CH3CH तसाच आहे, इथे OH तसाच आहे, इथे लागेल OCH3. कुठेही लागू शकतो, नॉट नेसेसरी पुढेच. सो याला आपण काय म्हणतो, याला ॲक्च्युली आपल्याला नाव आहे अल्कॉक्झी अल्कोहोल. हे दिसतंय तुम्हाला, अल्कॉक्झी ग्रुप आणि हा अल्कोहोल, म्हणजे हा काय झाला मिथॉक्झी इथेनॉल. सो हा झाला मिथॉक्झी इथेनॉल. आणि या मिथॉक्झी इथेनॉलला जर का तुम्ही OH, पुन्हा इथे आहे OCH3 आणि इथे आहे H, ह्याच्यामध्ये जर का तुम्ही पुन्हा एकदा मिथेनॉल ॲड केलात तर काय होतं इन प्रेझन्स ऑफ अगेन ड्राय HCl, तर काय होतं CH3C इथे तयार होणारे OCH3, पुन्हा इथे OCH3 ॲज इट इज आहे आणि इथे H आहे. तर हा तयार झाला आहे आपला, हा तयार होताना होतोय जेमिनल. सो इथे तयार होणारे जेमिनल डाय अल्कॉक्सी. जेमिनल का? कारण एकाच कार्बनवरती 2 अल्कॉक्झी ग्रुप आहे, म्हणून जेमिनल डाय अल्कॉक्झी. ठीक आहे. सो जेमिनल डाय इन केस ऑफ दिस मिथॉक्झी येणार आहे, इथे फक्त येईल मिथॉक्झी, जेमिनल डाय मिथॉक्झी. आणि हा आहे आपला 2 कार्बनचा इथेन, म्हणून इथे इथेन. कारण इथे आता इथेनॉल OL ग्रुप गेलेला आहे. OL या OH मुळे होता, हा OH ग्रुप वॅनिश झालेला आहे, या OH ला रिप्लेस केला आहे CH3 ने. सो हा H2 म्हणून बाहेर पडणार आहे, बाकी सगळं तुमच्या समोर आहे. ओके. सो हे झालं ॲसिटल्डिहाइडचं. सेम कीटोनचं पण करू शकता, कीटल तयार करू शकता. याच्यामध्ये अजून एक दुसरी केस आहे,
स्टार म्हणू शकता तुम्ही त्याला, कारण ही रिॲक्शन तुम्हाला ॲज इट इज तशीच बघायला मिळणार आहे. ओके, सिम्पली जर का तुम्ही घेतला कीटोन, हा जर का कीटोन घेतला तर या कीटोनमध्ये काय ॲड करताय तुम्ही, OH CH2OH ग्लायकॉल ॲड करताय. ओके, किंवा इथेन 1,2 डायॉल ॲड करताय. तर हे जर का ॲड केलं तर तुम्हाला डायरेक्टली एक गोष्ट मिळते, ती बघा नीट काय आहे. आर इथेच आहे, CR ही गोष्ट चेंज नाही झाली, हे ओपन झालं आहे. बट आता इथे कंटिन्युअसली आपण इमॅजिन काय करतोय, OCH3 राईट. म्हणजे इथे जसं झालं तसं इमॅजिन करतोय. बट इन केस ऑफ धिस कीटोन इथेनॉल ग्लायकॉल ॲड केलाय तुम्ही, त्यामुळे इथे डायरेक्टली हे एकमेकांना पण अटॅच होतात. आणि ह्याला आपण म्हणणार आहे, हा जो तयार झालाय हा झालाय सायक्लिक कीटोन. ओके, हा ग्लायकॉल ॲड केल्यानंतर झालेला आहे कीटोनमध्ये, म्हणून याला आपण म्हणतोय सायक्लिक कीटोन. फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडीशी स्टार करून ठेवते, कारण तुमच्या बुकमध्ये पण अशी सेपरेटली दिलेली आहे. ठीक आहे. सो हे होतं ॲडिशन ऑफ अल्कोहोल. थोडंसं जास्त हेवी होतं, बट हेवी नाही आहे तसं बघायला गेलं तर. फक्त तुम्हाला C डबल बॉन्ड, C इथे आहे, O इथे आहे, तर या C डबल बॉन्ड Oला ओपन करायचं आहे, OR बिकॉज वी आर ॲडिंग ROH. सो H पुन्हा जाणार आहे तिकडे आणि OR इकडे जाणार आहे. पहिली केस आपण आत्तापर्यंत ज्या 2 रिॲक्शन बघितल्या तशीच आहे ही पण. सो काही असं नवीन वेगळं नव्हतं. नेक्स्ट बघा, चौथी रिॲक्शन जी की आपल्याला झालेली रिॲक्शन आहे, दॅट इज ॲडिशन ऑफ RMgX. आता आपण ॲडिशन ऑफ RMgX करतोय. मी प्रत्येक वेळी लिहिताना ॲडिशन लिहिली आहे टू प्रिपेअर अल्कोहोल. मगाशी आपण अल्कोहोल ॲड केला, आता आपण RMgX ॲड करतोय सो दॅट वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल. सो बघा, ही रिॲक्शन झाली आहे. एकदा रिव्हिजन म्हणून घेते, हँडलवाली रिॲक्शन ज्याला आपण म्हटलं होतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण आता इथे ॲड करतोय R-MgX. काय होणार आहे, याच्यामध्ये आता H पार्ट नाही आहे, याच्यामध्ये MgX आणि R पार्ट आहे. सो इथून कट होणार आहे. हा R आपण इथे ठेवला होता, हा C इथे ठेवला होता आणि हा ग्रुप असाच ठेवला होता. हे दोन्ही हँडल आपण असे नीट केले होते आणि इथून ऑक्सिजनचा एक ओपन केला आणि कार्बनचा एक ओपन केला. आता इथे आपण लावला होता RMgX मधला आणि इथे लावला होता MgX. हे होतं सगळं ड्राय इथरमध्ये आणि इथून मग आपण टाकलं होतं याच्यावरती पाणी. जर का याच्यावरती पाणी टाकलं तर काय तयार होणार आहे, R-CR, इथे होणार आहे OH आणि इथे असणारे जे काही असेल ते प्लस MgX-OH राईट. सो हा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी डिपेंडिंग अपॉन धिस. जर का या दोन्ही याच्यामध्ये हायड्रोजन असेल म्हणजे असेल इथे फॉर्मल्डिहाइड. जर का फॉर्मल्डिहाइड असेल तर तयार होतो प्रायमरी. जर का असेल एनी अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड तर तयार होतो सेकंडरी. आणि जर का असेल कीटोन तर तयार होतो टर्शरी. एवढं नीट लक्षात ठेवा. हे सगळं झालेलं आहे. मागच्या अल्कोहोलच्या लेसनमध्ये जाऊन बघा जर का डिटेलमध्ये तुम्हाला याच्यावरचे रिॲक्शन पण हवे असतील तर. ओके, सो हा पार्ट आपला झालेला आहे. आता आपण 5th पार्टकडे जाऊयात. ठीक आहे. थोडासा लवकर कव्हर केला बिकॉज काही नाही आहे तसं सांगण्यासारखं. जे काही होतं ते अल्कोहोलमध्ये सांगितलं आहे. तुम्ही एकदा पुन्हा त्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघा, अल्कोहोलचाच चॅप्टर आहे. ठीक आहे. आय गेस चौथ्या व्हिडिओमध्ये आहे अल्कोहोलच्या, दॅट इज लास्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला इझिली कळून जाईल. ठीक आहे. आता लास्ट रिॲक्शन दॅट इज 5वी रिॲक्शन. आधीच मी म्हटलं की न्यूक्लिओफिलिक ॲडिशन ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये येणार आहे अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह. आपण नीट सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. न्यूक्लिओफिलिकचा मिनिंग काय, की जे न्यूक्लिओफिलिक म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहेत, ज्यांना पॉझिटिव्ह गोष्टींकडे अटॅक करायचा. अमोनिया डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, अमोनिया असतो NH. समजा जर का मी एक H काढून इथे फक्त बॉक्स लिहिला आणि या बॉक्सला नाव दिलं मी Z, आणि या झेडमध्ये मी आता काही टाकू शकते बिकॉज ज्याची व्हॅलन्सी 1 आहे असं मी या झेडमध्ये काही टाकू शकते. सो याला म्हणतात अमोनिया डेरिव्हेटिव्ह. अमोनियापासून डेरिव्हेटिव्ह झाला म्हणून याला म्हणणार आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ह. ओके, तर असे टोटल 5 डेरिव्हेटिव्ह आहेत. रिॲक्शन सेम आहे, नावं वेगवेगळी आहेत म्हणून तुम्हाला हेवी वाटतात. जे मी मेन्शन केलं होतं की टोटल 9 रिॲक्शन आहेत, तर आत्तापर्यंत आपण 4 रिॲक्शन घेतल्या आहेत आणि आता पुन्हा अजून आपण 5 रिॲक्शन बघणार आहे. अशा करून 9 आहेत, बट ते ॲक्च्युअली बघायला गेलं तर 5च रिॲक्शन आहेत, कारण मेकॅनिझम या 5ही रिॲक्शनचं सेम आहे.
आपण एकदा पहिल्यांदा मेकॅनिझम बघूयात काय. सो लेट सी. मेकॅनिझम म्हणजे एकदम प्युअर डीपमध्ये मेकॅनिझम नाही, टोटली इन जनरल आपण या 5 रिॲक्शन्सना कसं ट्रीट करणार आहे. ठीक आहे. सो इथे आपला CO ग्रुप तर आहेच, इथे काही असेल डझंट मॅटर, फॉर्मल्डिहाइड, अल्डिहाइड, कीटोन, डझंट मॅटर. ओके. इथे आपण टाकणार आहे, आता लिहायची पद्धत बघा फक्त, H2NZ. झेड म्हणजे इथे काही असू शकतो. ठीक आहे. झेड म्हणजे इथे ॲक्च्युली 5 कंपाऊंड येणार आहेत. ठीक आहे, किंवा 5 न्यूक्लिओफाईल येणार आहेत. आता हे तयार होताना बघा, हा H2O दिसतोय का तुम्हाला, हा H2O निघून गेला तर काय होणार आहे बघा, हा C तसाच आहे, हा डबल बॉन्ड N आणि Z पण तसाच आहे, आणि बाहेर कोण पडणार आहे, H2O दिसतंय तुम्हाला. हा जो बाहेर पडणारा H2O जो आहे तो निघून गेल्यानंतर हे तुम्हाला जर का दिसत असेल, मी तुम्हाला इथे वेगळा कलर यूज करून एक्सप्लेन करते वाटलं तर. हा जो कलर, हा जो H2 आहे, इथून डायरेक्टली हा बॉन्ड इकडे आणि इकडे ओपन होणार आहे, कारण नायट्रोजनचे पण 2 हायड्रोजन होते जे की निघून गेले, आणि ऑक्सिजन पण इथे डबल बॉन्डेड होता, तो पण निघून गेलाय कार्बनचा. सो कार्बन आणि नायट्रोजन डायरेक्टली काय होणार आहेत, डबल बॉन्ड अटॅक करणार आहेत ते, कारण इथे होता यांचा इमॅजिन करा, इकडे O होता आणि इकडे इमॅजिन करा 2 H होते, दिसत आहेत, इकडे एक H आणि इकडे एक H. सो ही मेन रिॲक्शन आहे. रिॲक्शन हीच आहे, इझी रिॲक्शन, आय डोंट थिंक सो याच्यामध्ये काही वेगळं आहे. NH2 मधला H2 आणि CO मधला O, H2O म्हणून बाहेर निघून गेलेत, जे काय ते डायरेक्टली अटॅच करायचं. रिॲक्शन लिहिताना अवघड नाही, रिॲक्शन थोडीशी लक्षात ठेवायला अवघड आहे. ठीक आहे, ती पण एवढी जास्त नाही आहे. तुम्हाला 3 नावं लक्षात ठेवायची, 3 नावं लक्षात ठेवणं जास्त मोठा टास्क नाही आहे. ओके, ठीक आहे, मी याच पेनने लिहिते. ठीक आहे, पहिलं आपण घेऊयात बघा, C डबल बॉन्ड O प्लस H2N. पहिल्यांदा इथे लावतीये OH ग्रुप, या झेडला लावलेला आहे OH ग्रुप, तर तयार काय होणार आहे बघा, C ॲज इट इज. हे पूर्ण सगळं वॅनिश करा, असं समजा की इथे काहीच नाही आहे. ठीक आहे, हे पूर्णपणे आता असं डबल बॉन्ड तयार होणार आहे यांच्यामध्ये. सो डबल बॉन्ड NOH आणि बाहेर कोण पडलाय, H2. आता मी प्रत्येक वेळेस हे लिहिणार नाही आहे, कारण हे ॲज इट इज इथे आहे आणि हे पण ॲज इट इज इथे आहे. ओके, मी फक्त आता इथल्या मधल्या गोष्टी लिहित जाईन. तर याचं नाव आहे हायड्रॉक्झिल. OH ग्रुपला आपण काय म्हणतो, हायड्रॉक्झिल. सो याचं नाव काय येईल, हायड्रॉक्झिल अमाइन. आणि याचं नाव लक्षात ठेवा, ऑक्झाईन, कारण हे नाव थोडंसं वेगळं आहे. दॅट इज हायड्रॉक्झिल अमाइन आणि हा तयार झालाय ऑक्झाईन. ओके, जे काही असेल अल्डिहाइडच्या पुढे तुम्हाला ऑक्झाईन लिहायचं आहे, जसं आपण सायनोहायड्रिनला केलं होतं पहिल्या रिॲक्शनमध्ये. ठीक आहे, आता सेकंड बघा, सेकंडमध्ये आपण आता यूज करतोय हायड्राझिन. H2N तर आहे, हायड्राझिन म्हणजे आहे NH2. ठीक आहे, तर तयार काय होणार आहे, पुन्हा C तसाच आहे, डबल बॉन्ड O निघून गेला, N इकडचा H2 निघून गेला, इकडचा NH2 तसाच आहे. सो NH2. सो इथे फक्त हायड्राझिन म्हणतो याला आपण, हायड्राझिन, याचा I चा O करायचा आहे, हायड्राझोन, I चा O करायचा. सो कळत असेल, ज्यांना कळलं असेल त्यांना कळलं असेल कसं लक्षात ठेवायचं, हायड्राझिनचा हायड्राझोन करायचा. ओके, रॉंग वेनी नका घेऊ, जर का तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता, डझंट मॅटर, आपल्याला फक्त मार्क्स पाडायचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे आणि नीट पेपरमध्ये उतरवायचं आहे. ओके, ज्यांना कळालं नसेल व्हेरी गुड, यू आर इनोसंट पीपल. H2N. आता इथे बघा काय केलंय, हा जो NH2 होता याच्यामधला एक H काढला आपण. ठीक आहे, याच्यातला एक H काढला आणि इथे आपण लावतोय C6H5. C6H5 म्हणजेच बेन्झीन रिंग आहे बरं का. आता ही C6H5 म्हणजे बेन्झीन रिंगचा एक हायड्रोजन काढलाय आणि तो NH ला लावलाय, N ला लागलाय, सो त्याला आपण म्हणतो फिनिल. आणि इथे कोण आहे, हा हायड्राझिन, म्हणून याचं नाव पुन्हा तसंच सस्टेन होणार आहे, फिनिल हायड्राझिन. सो याचं नाव काय तयार होईल बघा, C डबल बॉन्ड N NH. C6H5 च्या ऐवजी आता इथे मी फक्त बेन्झीन रिंग काढते, तुम्हाला याची पण सवय असली पाहिजे म्हणून काढलाय, अदरवाईज एवढं काही नाहीये. याचं पण तेच होणार आहे, I चा O होणार आहे, फिनिल हायड्राझोन. ओके, अगेन इकडे O होणार आहे, झोन. आता पुढचं बघा, हे
आता त्यांनी ॲक्च्युली बुकमध्ये सिक्वेन्स देताना 5वं आधी मी घेताना 5वं आधी घेते नंतर 4था घेते. सो मी आधी शेवटचा कंपाऊंड घेते. का? कारण तो यालाच पकडून आहे. NH. आता या C6H5ला म्हणजे ही जी फिनिल रिंग आहे यालाच मी काय करते, हा झाला 1, हा झाला 2, 3, 4. 2 आणि 4ला मी NO2 ग्रुप लावते. यालाच म्हणतात 2,4 डायनायट्रो. कारण 2 आणि 4ला मी नायट्रो ग्रुप लावलाय, 2 वेळा लावलाय म्हणून 2,4 डायनायट्रो फिनिल. आणि पुढे नाव येणार आहे हायड्राझिन. इथे पण कंपाऊंड ॲज इट इज सेम असणार आहे, फक्त काय होणार आहे, आयचा ओ होणार आहे. इकडे आय, तो इकडे ओ होणार आहे. ओके. सो 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझून. ओके, हे झालं. सो तुम्हाला फक्त हायड्राझिन लक्षात ठेवायचं आहे. हायड्राझिन झाल्यानंतर 1H काढा, फिनिल रिंग लावा. 1H काढून इथे लावला फिनिल रिंग. दिसतोय तुम्हाला फरक? तर त्याचा झाला C6H5 म्हणजे झाला फिनिल. मग नंतर फिनिलला पुन्हा 2 आणि 4ला नायट्रो ग्रुप लावा म्हणजे झाला 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन. सो लक्षात ठेवायला, हायड्राझिन लक्षात ठेवलं की पुढचे 2 लगेच इझिली लक्षात राहू शकतात. तुम्हाला लक्षात कोण ठेवायचं आहे? हायड्रॉक्झिल अमाईनचा ऑक्झाईम होतो. तो थोडासा वेगळा कारण इथे कम्प्लिटली नावच वेगळं आहे. सो हायड्रॉक्झिल अमाईनचा ऑक्झाईम झालाय, हायड्राझिनचा हायड्राझोन, फिनिल हायड्राझिनचा फिनिल हायड्राझोन, 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिनचा 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझोन. तुम्हाला प्रत्येक वेळेस हे म्हणत बसायची गरज नाहीये, बाकी सगळं सेम आहे. आय आणि ओ मध्ये फरक आहे. ठीक आहे. शेवटचा बघा, इट इज सेमी कार्बाझाईड H2N. NH पुन्हा लावायचा आहे, CONH2. याला आपण म्हणणार आहे सेमी कार्बाझाईड. सेमी कार्बाझाईड. इथे पण बघा काय लागणार आहे, C डबल बॉन्ड N NH CONH2. हा N जर का साईडला ठेवला तर हा युरियाचा स्ट्रक्चर आहे, NH2CONH2. तर याचा पण होणार आहे सेमी कार्बाझोन. सेमी कार्बाझोन. ओके, इथे पण तेच केलेलं आहे आपण. सो मला नाही वाटत त्याच्यामध्ये खूप काही अवघड आहे. तुम्हाला अल्डिहाइड कीटोन जो कोणी इथे असेल त्याच्या नावाच्या समोर फक्त हे सगळी नावं जोडायची आहेत. म्हणजे असेल ॲसेटोन तर इथे लिहायचा ॲसेटोन ऑक्झाईड. असेल अल्डिहाइड तर ॲसिटल्डिहाइड, तो ॲसिटल्डिहाइड हायड्राझोन. जर का असेल प्रोपेनल्डिहाइड तर प्रोपेनल्डिहाइड फिनिल हायड्राझोन. जे काय असेल ते, हे तर ॲज इट इज येणार आहे. बाकी ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्या अल्डिहाइड किंवा कीटोनचं नाव लिहायचं आहे. बिकॉज अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये कॉमन फॅक्टर होता ऑक्सिजन. तो खाल्ला कोणी? या हायड्राझिन, हायड्राझोन, हायड्रॉक्झिल अमाईन, सेमी कार्बाझाईडच्या H2ने खाल्ला आणि तो डायरेक्टली अटॅच केला C आणि Nला. म्हणजे प्रत्येक वेळी काय होणार आहे, हा ग्रुप निघून जाणार आहे, हा H2O ग्रुप निघून जाणार आहे आणि इथून डायरेक्टली हे बॉन्ड तयार होणार आहेत. ओके, इतकं इझी आहे हे सगळं. तुम्ही जर का नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला इझिली लक्षात राहील. सो आत्तापर्यंत आपण टोटल फक्त 5च रिॲक्शन बघितल्या. थोडी उलटी रिव्हिजन जाऊयात. हे आपण आत्ता बघितली 5वी रिॲक्शन, दॅट इज अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह. त्याच्या आधी आपण बघितलं, जे आपण खूप आधी बघितलं होतं, दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम RMGX अँड अल्डिहाइड कीटोन, दॅट इज ॲडिशन ऑफ RMGX. नंतर आपण बघितलं ॲडिशन ऑफ अल्कोहोल. त्याच्या आधी आपण बघितलं ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फेट आणि त्याच्या आधी सगळ्यात स्टार्टिंगला HCN, दॅट इज सायनोहायड्रीन तयार केला होता. हे विसरू नका की सायनोहायड्रीन तयार केला होता. ओके, बाकी सगळं इझी आहे. लॅबोरेटरी टेस्ट ॲज इट इज थोडाफार बघावं लागेल तुम्हाला, बिकॉज ते काही सिल्वर नायट्रेट आहे, CU2 काय टाकलेलं आहे जे आपण, ते जे कॉर्डिनेशन कंपाऊंड आहेत, तर तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायला लागतील. त्याचा थोडंसं लोड घ्या. कधी पण सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की थोडाफार काहीतरी अवघड दिसतं याचा अर्थ पूर्ण चॅप्टर अवघड नसतो, बिलकुल नसतो. अँड स्पेसिफिकली इन केस ऑफ अल्डिहाइड कीटोन तर बिलकुल नाही. म्हणून मी याला थोडासा वेळ घेऊन प्रॉपरली नीट शिकवण्याचा प्रयत्न केली आहे. जर का कुठे काही प्रॉब्लेम आला, कुठे काही माझं चुकलं असेल किंवा मग कुठेतरी तुम्हाला डाऊट आला असेल तर सांगा, मी पुढच्या चॅप्टरमध्ये त्याला नक्की क्लिअर करायचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू. कीप स्टडिंग.